गाडीवाली कोळी बांधव यांच्या घरामध्ये पाणी घुसलं. पाणी एवढ्या तीव्रतेच होतं की घरातलं सगळं जीवनोपयोगी साहित्य त्यामध्ये वाहून गेलं. परवा आमचे नेते शहाजीबापू पाटील साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली, परिस्थिती बघितली. माता भगिनी गहू तांदूळ वाळू घालत बसल्या होत्या, घरातली कपडे वाळू घालत बसल्या होत्या. एका बाजूला सणासुदीचे दिवस असताना हे सगळं जीवनोपयोगी साहित्य, ते रस्त्यावरती फिरणारी माणसं, भटक्या माणसांचं सगळं संसार उद्ध्वस्त झाला. आणि नेत्यांनी सूचना दिली, आपल्याला मोकळं पाण्यात जाऊन फोटो काढून फोटो सेशन करून चालणार नाही, त्यांना भरीव मदत करणं गरजेचं आहे. आणि या ग्राउंडवर जनतेच्या तळागाळातल्या समस्या जाणून घेणारा आमचा नेता शहाजीबापू पाटील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जावा. तालुक्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांना रात्री बोलवलं. या गावचे दत्ता टापरे असतील, आमचे बाबर डॉक्टर असतील, राहुल गायकवाड असतील, तेली साहेब असतील, सगळे पदाधिकारी या सगळ्यांना एकत्र बोलवून नेत्यांनी सांगितलं. सागरजी पाटील, दिग्विजयदादा, गुंडादादा खटकाळे यांनी काल परवा येऊन या ठिकाणी संपूर्ण या लोकांना राहण्यासाठी अंतरापांघराची कपडे दिली. आणि आज या ठिकाणी सगळी आमची शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या वतीनं या लोकांना पुरेल एवढं, अगदी माळव्यापासून, माळव्याचं 5-6 माळवं, टमाटो, बटाटो सगळं मी सांगणार नाही, तेल, मिरची, मीठ, जीवनोपयोगी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी 15-3 आठवडे यांना पुरेल एवढं आम्ही देण्याचं नियोजन केलंय. या गावातील आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी ज्या इथून पुढे काही सूचना असतील त्या द्याव्यात. आपण शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी पार्टी आहे. ही बाकीच्या पक्षासारखी 100% राजकारण आणि 100% फोटो सेशन करून पाळणारी पार्टी नाही. तरी तळागाळातल्या गोरगरिबासाठी 18 पगड जातीसाठी झटणारी पार्टी आहे. या तालुक्यामध्ये 6000 कोटी निधी देताना आम्ही विचार केला नाही. त्यामुळे ह्या गोरगरिबांसाठी यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. यांचा प्रपंच, घर प्रपंच वाऱ्यावर आणि पाण्यामध्ये वाहून देणार नाही. माणुसकीच्या नात्यानं, शिवसेनेच्या शिकवणीनं आणि आमच्या नेत्याच्या शिकवणीनं या लोकांच्या आम्ही ठामपणे पाठीमागे राहू, एवढाच या ठिकाणी शब्द देतो. फुटी झाल्यानंतर आपल्या पाणी शिरल्यानंतर या तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार शहाजीबापू पाटील आपल्या वस्तीमध्ये आले होते. त्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन बघितलं, पाणी शिरलं होतं. लोक तांदूळ वाळवत होते, गहू वाळवत होते आणि तेच त्यांना खायची वेळ आली आहे. ही परिस्थिती बघितल्यानंतर शहाजीबापू पाटलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांनी तात्काळ सांगोला जाऊन मिटिंग घेतली की आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत या लोकांना आजच्या आज मदत करायची आहे. म्हणून आमदार शहाजीबापू पाटलांनी तात्काळ ही मदत या ठिकाणी पाठवलेला आहे. आमदार शहाजीबापू पाटील हे मनानं खूप मोठे असणारे आमदार आहेत. म्हणूनच त्यांनी या ठिकाणी आल्या कार्यकर्त्यांना बोलवलं की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जी पाहिजे मदत आता शक्य आहे ती मदत त्यांनी दिलेली आहे. ती शहाजीबापू पाटलांची मदत आपण स्वीकारावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो.